आपण पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील कुरकुम औद्योगिक वसाहतीमध्ये आहोत। या वसाहतीमध्ये रात्री राजनंदिनी इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये अँटी नार्कोटिक्स फोर्सने छापेमारी केली। या छापेमारीमध्ये अनेक केमिकल जे काही कंपोनंट आहे, ड्रग्स कंपोनंट, ते देखील जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आहे। तुम्ही पाहू शकता हीच ती कंपनी आहे राजनंदिनी इंडस्ट्रीज। रात्री पोलिसांनी तब्बल 6 ते 7 तास या प्रकरणासंदर्भात विचारपूस केली। कंपनीमधले काही कर्मचारी असेल, अधिकारी असेल, त्यांच्याशी विचारपूस केली। त्याच्यानंतर जे फॉरेन्सिक लॅबवाले आहेत ते फॉरेन्सिक लॅबवाले देखील या ठिकाणी प्राचारण करण्यात आलं। त्यांच्याकडनं काही केमिकल देखील या ठिकाणाहून जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली। त्याच्यानंतर या कंपनीला सीलबंद केलेलं आहे आणि ते जे सॅम्पल आहेत ते सॅम्पल या ठिकाणाहून काही टेस्ट करण्यासाठी घेऊन गेलेले आहेत। या ठिकाणी या कंपनीमध्ये ड्रग्स कंपोनंट बनवत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। नक्कीच अँटी नार्कोटिक्स फोर्सने जी छापेमारी केली आहे, या छापेमारीमध्ये अनेक किती प्रकारचे धागेदोरे देखील समोर येतात हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। त्याच्या अगोदर देखील या कुरकुम औद्योगिक वसाहतीमध्ये ड्रग्स संदर्भात काही माहिती देखील, काही कारवाई देखील झालेल्या आहेत। परंतु अशा कारवाई होत असताना देखील अजून अशाच प्रकारची काही ड्रग्स बनवलं जातंय का, हा देखील संशय व्यक्त केला जातोय। नक्कीच राजनंदिनी इंडस्ट्रीज आहे जी ड्रग्स कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये ही सर्व विचारपूस अँटी नार्कोटिक्स फोर्सने केलेली आहे आणि त्या संदर्भात आता विचारपूस चाललेली आहे। नक्कीच या प्रकरणामध्ये अजून काय माहिती समोर येते हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आता संपूर्ण पुणे जिल्ह्याचं, दौंड तालुक्याचं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या प्रकरणाकडे लागलेलं आहे। नक्कीच आता अजून काय माहिती येते समोर हे देखील महत्त्वाचं ठरणार। पवन साळवे, न्यूज अनकट, दौंड।